आजची सकाळ सुरू झाली ती सर्वपित्री अमावास्येनी आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता नक्की काय करते ते. तर सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी जेव्हा पितृ आपल्या पृथ्वीवरून स्वर्गाकडे जाणारे असतात तर त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून एक वाटीवर तांदूळ आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. सकाळी लवकर अंघोळ वगैरे करून पूजा करून घ्यायची, त्या तांदळांची अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि आपल्या पितरांना जे काही म्हणजे म्हणतात ना की त्यांचा आपला जो 15 दिवस जेव्हा ते आपल्यासोबत राहिलेले आहेत, आपल्यासोबतचा जो वेळ त्यांनी व्यतीत केलेला आहे, तर जाताना त्यांनी आपल्याला खूप चांगले आशीर्वाद द्यावेत, आपल्या सेवेने त्यांनी खुश व्हावं आणि असंच वर्षभरापर्यंत त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहावेत म्हणून ही छोटीशी गोष्ट करायची असते. तेच मी करते आहे. तर आता वाटीत तांदूळ ठेवले, त्यांची हळदी कुंकुनी पूजा केली, अगरबत्ती लावते आणि सर्व आपले पूर्वज जे आहेत त्यांना मी प्रार्थना करते की आमच्याकडनं जर काही चूकभूल झाली असेल तर माफी असावी आणि क्षमा मागते आहे. त्याच्यानंतर सर्वपित्री अमावास्ये मिस्टरांच्या माझ्या पहिल्याच दिवशी नैवेद्य असतो, तो मी केलेला होता. त्या दिवशी पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवून सगळ्या पितरांना नैवेद्य दिला होता. तर आज जे आहे तर आज मी स्पेशली पितरांसाठी जे करतात सर्वपित्रीच्या दिवशी, तर अळणी भात केलेला आहे. त्याच्यामध्ये काळे तीळ, जवस आणि तूप हे सगळं मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवते आहेत. 6-7 मी छान गोळे बनवेल, ते ताटामध्ये ठेवेल आणि यांचीही पूजा करून घेईल. तर म्हणतात ना की जे पूर्वज आपल्यामध्ये आत्ता नाही आहेत पण कुठेतरी त्यांचा जो अंश आहे किंवा त्यांच्यामुळे कुठेतरी आपल्याला एक अस्तित्व मिळालेलं आहे हे विसरून चालत नाही. तर त्याचाच हा एक प्रकार आहे की आपण त्यांना वर्षभरात का होईना एक दिवस त्यांची आठवण करतो, मनापासून त्यांना नमन करतो. त्यांनी दिलेलं हे छोटंसं आयुष्य आहे ज्याच्यामध्ये त्यांचा थोडासा सहभाग ह्या दिवशी आपल्याला मिळत असतो किंवा आशीर्वाद मिळत असतो किंवा आशीर्वाद घेता येतो असं म्हणता येईल. तर तो त्याच्यासाठीच केलेला हा छोटासा प्रयत्न. तर हे ते सगळे मी ते छान गोळे बनवून घेतलेले आहेत. आदित्य आणि मी बाहेर हवनकुंड पेटवला आहे. म्हणतात ना की देव किंवा आपले पूर्वज हे वासाचे भुकेलेले असतात. तर मी हवनकुंड आणलेला आहे, त्याच्यामध्ये मी तूप वगैरे टाकून त्याच्यानंतर जे तीळ, काळे तीळ आणि जवस जी टाकलेली आहे, तर सगळा नैवेद्य जो आहे तो अर्पण करणार आहे आणि आपल्या जे पूर्वज आहेत त्यांना प्रार्थना करेन की त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते असेच नेहमी माझ्या परिवारासोबत माझ्यावर कायम असावे. ते कुठेही असतील, त्यांचं अस्तित्व कुठेही असेल तरीही त्यांचा जो आशीर्वाद आहे तो सदैव मुलांसोबत माझ्यासोबत असावा. जे आयुष्य त्यांनी इतकं सुंदर आयुष्य मला जे दिलं आहे ते असंच कायम असावं, हीच त्यांच्यापर्यंत प्रार्थना करेन.